मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। रेवाळे, माहीम, पालघर या ठिकाणी आपण आलेले आहोत। आज आपण ज्या बहिणींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे माधवी रोहन सावे। तर नणंदबाई आहेत शिरीन अविनाश पाटील, जाऊबाई आहेत निकिता प्रतीक सावे। या संपूर्ण कुटुंबाला बोलतं करणार आहोत आणि लिटिल चॅम्प्स आज कुणाला पैठणीच्या खेळात पोहोचवणार तेही बघणार आहोत। चला बघूया काय काय घडणार आजच्या भागात। नमस्कार 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 नमस्कार। किती मस्त, घ्या उखाणा। सर्वजण झाले होम मिनिस्टरसाठी आनंदाने जॉईन। रोहन माझा हिरो, मी त्याची हिरोईन। काय सांगताय रोहन? माहीम गावात गल्लोगल्लीत आहेत पोलीस गेट। बर, माधवी सगळीकडे फिरून लॉकडाऊन नंतर थेट। अरे वा। बरं, आधी ओळख करून द्या सगळ्यांची। मिस्टर रोहन सावे। हो नमस्कार मिस्टर। सासरे महेंद्र सावे। नमस्कार। सासूबाई तनुजा सावे। नमस्कार। चुलत सासरे जयेश सावे। नमस्कार। काकी स्मिता सावे। नमस्कार। भाऊजी आमचे आशिष चुरी। नमस्कार। दीर प्रतीक सावे। हो, हो। जाऊ निकिता सावे। नमस्कार। नळंद शिरीन पाटील। नमस्कार। मोठे दीर अमोल सावे। नमस्कार। तो आमचा अक्षत चुरी। नमस्कार। मोठी जाऊ विशाखा सावे आणि ती मोठी नळंद कविता चुरी। नमस्कार। आणि ही आमचे बच्चे कंपनी। किती टेन्शन मध्ये बसलायत तुम्ही? नाव सांग। माझं नाव आर्य अमोल सावे। घरी कोण कोण असतं? आई, बाबा आणि मी। त्यातल्या त्यात तुला कोण ओरडतं? थोडंसं मम्मा ओरडते। कुठे आहे मम्मा आता? नमस्कार। का ओरडता हो लेकराला? फक्त यांनाच की जे कोण आहेत त्या सगळ्यांना? घरात जे असतात त्यांना। यांच्याकडे जायला नको आपल्याला? दे त्याच्याकडे। नाव सांग। आराध्य प्रतीक सावे। तुमच्या घरात कोण कोण असतं? आई आणि बाबा। आई आणि बाबा याच्यात कोण कोणाला रागावतं? माझे दादू। कोणावर? आईवर? आई ग बिचारा, काय तुझ्या अन्याय आणि अन्याय अत्याचारात पिचून गेलेलं बाळ आहे ते। दे तिच्याकडे। नाव सांग। माझं नाव अनन्या अविनाश पाटील। मग घरी कोण कोण असतं तुमच्या? आई, हां, मम्मा हां। आणि मामी, मामी, मामा, मामा, कनिका आणि बाबा। बरं तुला शाळेत अभ्यास आवडतो? हा, स्टडी आवडतो। आवडतो ना? स्टडी सॉरी, माझा प्रॉब्लेम आहे। स्टडी आवडतो। मग घरात तुझ्यावरती कोणी रागावतं का ग कधी? हा, कोण कोण कोण? आई रागवते। कुठे आई? आजी सगळ्यांवरच रागावते? माझ्यावर आणि कनिका। आई ग बिचारे ग तुम्ही का पण का का हो आजी असं का करता तुम्ही? आम्ही मस्ती करतात ना म्हणून। तुम्ही मस्ती करता म्हणजे हे कळतंय तुम्हाला? हो ना? दे तिच्याकडे। नाव सांग। माझं कनिका रोहन सावे। आई बाबांपैकी तुला कोण रागावतं? आई। बरं, आई तुझ्यावर जास्त रागावते की आई बाबांवर जास्त रागावते? माझ्यावर रागवते ती। अरे काय अहो तुम्ही ना, अख्ख्या सावे कुटुंबामध्ये ना मुलांवरती म्हणजे एवढे अत्याचार आहेत। बाबाला ओरडते का कधी आई? आई बाबाला ओरडते आणि बाबा? बाबा आईला ओरडतो। अरे काय मस्त बोलतायत हो की नाही? तुम्हाला मी थोड्या वेळाने जरा अजून विचारेन प्रश्न, चालेल? हा, कसं गेलं बालपण? छान। आई बाबा काय करायचे? बाबांचा बिझनेस होता आणि आई हाऊसवाईफ। हे तिघांचंच कुटुंब नाही, तुमचं? बहीण आहे लहान आणि आजी आजोबा पण होते। बरं, हा, म्हणजे आमची अशी जॉईंट फॅमिली सारखीच होती। कसा आहे रोहन यांचा स्वभाव? खूप छान आहे। आपलं बालपण कुठे? माझं बालपण गोरेगावात गेलं। घरी कोण कोण होता तुम्ही? घरी आई, बाबा, मी आणि शिरीन बहीण। बहीण। पण कसं गेलं बालपण तुमचं? बालपण खूप छान गेलं। पण मग जमलं कसं? प्रतीक माझा दीर आहे, त्याच्या सपोर्टने म्हणजे झालं। म्हणजे त्याने थोडी मध्यस्थी केली, मग आम्ही एकमेकांना भेटलो। नाही, पण मग प्रतीक तुम्ही राहायला कुठे होते? तो इथे माहीमला, तुम्ही गोरेगावला? कांदिवलीला। आमचं दोघांचं संभाषण मेसेंजरवरनं, आणि मी तिला कन्व्हिन्स केलं की रोहन चांगला आहे आणि तू विचार कर त्या बाबतीत। मग नंतर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता। आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प भरवला होता आणि मग तिथे प्रतीक आणि आमचं ठरलं की आपण माधवीला बोलवूया तिथे। त्या निमित्ताने रक्त देणं पण होईल, रक्तदान पण होईल आणि माझं प्रत्यक्षात बघणं पण होईल।
मग त्याच्यानंतर तिला बघितलं, मग मी प्रतीकला सांगितलं की बाबा मुलगी चांगली आवडती आहे मला, आपण पुढे जायला हरकत नाही. म्हणजे लग्न जमायचं असेल तर आपापल्या विभागात रक्तदान आयोजित करा. बरं, हे रक्तदान कुठे आयोजित केलेलं? बोरिवलीला होतं. मग काय त्या दिवशीचा तो प्रसंग सांगा. रक्तदान, मग तिने रक्तदान केलं. मग त्याच्यानंतर आम्ही जेवण अरेंज केलेलं, सगळ्यांना जेवायला हे घेतलं. नाही, सगळ्यांना म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला जेवण होतं का फक्त एकट्या? नाही, प्रत्येकाला जेवण ठेवलेलं. जेवण सगळ्यांसाठी नव्हतं. स्पेशली रोहननी सांगितलं की तिला आणि तिच्यासोबत आलेली तिची बहिणीला थांबवा, मग थांबवलं गेलं. तुम्ही का रक्त शोषताय? जरा चेहरा एवढा टवटवीत दिसतोय. आणि मग संध्याकाळी सगळं शिबिर आटोपल्यावर आम्ही घरी गेलो. आमच्याकडे रजिस्टर होतं, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि ब्लड ग्रुप घेतलेले असतात. माझ्या मित्राला सांगितलं आपण ॲटलिस्ट सगळ्यांना फोन करून विचारूया की कशी बाबा तब्येत आहे? हां, तब्येत. खूप काळजी तुम्हाला. मग आम्ही माधवीपासून सुरुवात केली. म्हटलं विचारपूस केली, बरी आहे, सगळं झालं बोलणं. आणि मग त्याला सांगितलं आता बहुतेक बरे असतील सगळे, आपण झालंय. मग बाकीचे आम्ही फोन केले. आणि मग नंतर आईबाबांना मी सांगितलं, म्हणजे आईबाबांना पाठी लागलो की आपण एकदा ऑफिशियल प्रपोजल आपण हे करू असं. आणि मग त्याच्यानंतर मग हिनी तिच्या घरी कळवलं आणि मग एक मीटिंग घेतली ऑफिशियल. आम्ही बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग लग्न ठरलं. हो. पण साधारणतः जमल्यानंतर लग्न होईपर्यंत किती दिवस होते मध्ये? ऑफिशियल असे जानेवारीत लग्न ठरलं, मार्चमध्ये एंगेजमेंट झाली आणि नोव्हेंबरमध्ये लग्न झालं. बरं, रोहन या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? नाही, रागवते. राग फक्त इकडेच निघतो. हो. सगळ्यांवरचा राग. आणि तुम्ही जेव्हा घरात पाऊल टाकता तेव्हा आज काहीतरी बिनसलंय हे तुम्हाला कसं कळतं? कसं? चेहरा थोडासा पडलेला असतो. अरे गाल फुगलेले असतात. हे मान्य आहे तुम्हाला? बरं, या कुटुंबात तुम्ही आला, या कुटुंबाबद्दल काय सांगाल? कसं आहे? खरं सांगायचं तर सासू म्हणजे आई आहे आणि सासरे म्हणजे बाबाच आहेत. म्हणजे एक लग्न करून इकडे सासरी आल्यानंतर जसं काही ॲडजस्टमेंट असते किंवा काही, तसं काही नाही. जशी मी माहेरी होते, माहेरी राहायचे, तसेच इकडे. म्हणजे दीर म्हणजे भाऊच आहे. म्हणजे खूपच छान फ्रेंडली वातावरण आहे. सासूबाईंना मला विचारायचं आहे आज, महत्वाचं म्हणजे इतकं छान तुमच्या कुटुंबाबद्दल या माऊलीनं आपलं मत मांडलं. बरोबर. कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान, कारण मला मनासारखी सून मिळाली. जे माझ्या मनात होतं तशीच्या तशी ती हुबेहूब आहे. मला असं वाटतं की ती थोडीशी कमी बोलणारी आहे आणि मला घरात खूप बडबड करायला आवडतं. त्याच्यामुळे ती बोलतच नाही. नाही म्हणजे मला असं सकाळी उठलं. एक मिनिट, जरा बाबांकडे द्या माहिती. बाबा इतके गोड हसलेत तुम्हाला सांगू या वाक्यावरती, कारण इतकी वर्ष त्यांच्या मनातली भावना होती ना, ती नकळत माझ्या तोंडून आली की काय? काय माझ्या मनात तसं झालं की तुझ्या बडबडीने आमचं डोकं पिकते आणि ती कधी बोलते त्याच्यासाठी म्हणजे खूप तिने बोलावा म्हणून आम्ही आसुसलेलो असतो. काय सांगणार सुनेबद्दल? गृहलक्ष्मीच्या पावलानं ही आहे. म्हणजे सगळं चांगलं आहे, काही म्हणजे हे करण्यासारखं नाही. नाही, खरोखर आमची सून फार चांगली आहे आणि सगळ्यांची मिळून मिसळून अगदी. आणि काही म्हणजे एवढी नम्र पण आहे ती, का खूप तिच्याकडे बघून खूप बरं वाटते. असं छान स्वभाव छान आहे तिचा. स्वभाव छान आहे आणि माझ्या दोन्ही सुनांचा पण सुंदर आहे. तिन्ही सुना आमच्या छान आहेत. मुलांचेच प्रॉब्लेम हा, आहे. माझ्या मुलांना. बरं, आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. खेळ सोपा आहे. मी काही म्हणजे समजा 5 वस्तू सांगेन, 5 प्राण्यांची नावं सांगेन, 5 पक्ष्यांची नावं सांगेन, पण त्यामध्ये एक त्या कुटुंबातलं नसेल, विसंगत असेल, तर ते ओळखायचं आणि त्या ठिकाणी झी मराठी लिहिलेलं एक बंद पाकिट ठेवलंय, ते तुम्ही घेऊन यायचं. ओके. आणि हे सगळं 10 सेकंदात करायचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला जरी ते समजलं तरी बोलायचं नाही, घरातल्या कोणीही सांगायचं नाही. पोपट, मैना, कावळा, पिंजरा, कबूतर. वेळ सुरू झाली. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा लिटल जॅम्स नमस्कार. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, असं तुम्ही एखादं गाणं किंवा एखादा श्लोक किंवा असं काही म्हणू शकाल सगळे मिळून? हां, नक्की. चला, काय म्हणणार?
हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसासम वागणे. वा 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 वा. तुम्हाला फार दडपण आलेलं दिसतंय चेहऱ्यावर. आपण पण गाणार आहात का? नाही. बरं, माहेर कुठलं हे तर सांगा. इथलंच गावातलंच माहीम. इथलं इथेच ब्लड कॅम्प होता. मग कसं काय? अरेंज मॅरेज. हो, मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? कसं काय? पण म्हणजे कधी तो प्रसंग आठवतोय? लग्न ठरला तो? काही नाही, माझे सासरे आहेत ना, त्यांच्या ओळखीचे म्हणजे त्यांचे आत्तेभाऊ आहेत, तर ते मला ओळखत होते आणि मग त्यांनी सासऱ्यांना सांगितलं. मग त्याच्यानंतर मग बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाला. तुमचं घर किती लांब आहे इथून? 10 मिनिटं 10 15 मिनिटं. पण कधी एकमेकांना बघितलेलं नव्हतं? कधीच नाही. कधीच नाही का? तुम्ही राईटनी आणि हे लेफ्टनी जायचे? कसं नाही काय? नाही, फक्त ही इकडे क्लासेसला यायची. हे कसं माहिती तुम्हाला? तिने सांगितलेलं, पण ती घरी यायची तेव्हा मी नसायचो. या घरात यायची? हा. तुम्ही कशाला यायचे? माझी जी फ्रेंड होती स्कूलमध्ये ना, तिच्या बाबांचं हे मामाचं घर, त्याच्यामुळे तिच्या सोबत आम्ही यायचो. नाही, म्हटलं आमच्या वडिलांनी आणि त्याचे आजोबा यांनी ज्यावेळेला हे घर बांधलं त्यावेळेला ती जाळी केल्या, त्याला असे होल ठेवलेले आहेत. ते जर रस्त्यावरून जाणारे येणारे त्यातून लपून सुद्धा बघता येते व्यवस्थित. म्हणजे ती ज्यावेळेला ती ट्युशनला येत असेल तो बघू शकत होता. म्हणजे तो नाही, म्हणतो. पण मला विचारायचं की हे घर कधी बांधलं? हे आमचं 1970 साली राहायला आलो. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? मी त्यावेळेला SSC ला होतो. तुम्ही तिथेच बसायचे? त्यावेळेला ट्युशन नव्हत्या ना. मला प्रश्न पडला ना. तुम्ही या सगळ्या जणी यायच्या आधीच लग्न करून गेलेला होता? नाही, माझं हिच्या आधी झालं. म्हणजे मी लग्न करून गेल्यानंतर ही आली. अच्छा, म्हणजे तुम्ही वाट बघत होता ही कधी जाते. बरं, आणि त्या माझ्या आधी एक 1.5 वर्ष आधी. तुमचं काय म्हणणं आहे? जसं आईने सांगितलं तसं माझंही तेच एक खंत आहे की वहिनीने थोडं बोलावं. 1 मिनिट, वहिनी काय हो, का नाही बोलत? आता सांगा, नणंदबाईंबद्दल बोला आता वहिनी. शिरीन पण लहान आहे, बहिणीसारखीच आहे, माझ्या बहिणीसारखी. हा, मी कमी बोलते थोडी, पण आता तो स्वभाव आहे, आता काय करू. बरं, आता बाकी सगळ्या एवढ्या नणंदबाई पण आहेत घरात, हो की नाही? मोठी बहीण आहे म्हणजे. तुम्ही सांगा, या दोघींबद्दल सांगा. वहिनी आणि आम्ही एकदम फ्रेंडली, म्हणजे असं आमचं ह्याचं मैत्रीचं नातं आहे. पण मोठी बहीण म्हणून विचारतो, तुम्ही या वहिनीलाही बघितलंय, या बहिणीलाही बघितलंय, त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर त्या जास्त आनंदी होतील? हिला मी एक सांगेन की थोडे अजून म्हणजे स्कूटी वगैरे शिक, असं थोडी ऍक्टिव्ह. हा, म्हणजे असं डिपेंड राहायला नाही लागणार कोणावर. नाही, तसं नाही, थोडे ऍक्टिव्ह हो. बाकी ती एकदम ऍक्टिव्ह आहे, तिचा काय तसा प्रश्नच नाही. बरं, मला तुम्हाला विचारायचं, भावाला लहानपणापासून तुम्ही बघितलेलं आहे, काय सांगणार, कसा आहे तो? जसं त्यांनी सांगितलं, खूप मस्तीखोर, अभ्यास करायला अतिशय कंटाळा, म्हणजे खूप मार खाल्लाय त्यांनी. आईचा तर खूपच मार खाल्लाय. आईचा तेवढाच लाडकाही आहे. आता तुम्हाला दोघींपैकी कोणाला पैठणीच्या खेळात पाठवायचं ते या चौघांवर ठरणार आहे. आम्ही काही चिठ्ठ्यांमध्ये नावं लिहिली आहेत, तुम्ही 2 चिठ्ठ्या उचलायच्या, या चौघांपैकी 2 जणांची नावं येतील, ते खेळ खेळणार. त्या खेळात जे जिंकणार ते ठरवणार आहेत तुमच्या दोघींपैकी कोणाला पैठणीच्या खेळात पाठवायचं. तेव्हा तुम्हाला आव्हान देण्यासाठी या दोघींपैकी कोण येत आहे ते बघूया आता. हा खेळ, तुम्ही एक चिठ्ठी उचला. आराध्य. 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 कनिका. या दोघांमध्ये खेळ होणार आहे आणि यामध्ये जे जिंकणार त्यांचे प्रतिनिधी पैठणीच्या खेळात जाणार. ते कोण बघूया. दोघांनाही 5 संधी आहेत. ती मध्ये जी बाटली ठेवलेली आहे ना, त्याला बाटलीला तो चेंडू लागला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आधी तू चल, कनिका आधी खेळ. बॉटलला लागलं पाहिजे. 1 2 2. आराध्य.
आईला जिंकवण्यासाठी गेम केला बाळाने, लिटिल चॅम्पने. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. जाऊ. नमस्कार. अरे वा. दोघींनाही विचारतो. नणंद म्हणजे 2 नणंद बाई या इकडे याव्या, इथे राहाव्या, तर किती दिवस राहाव्या आणि किती दिवसात जाव्या असं वाटतं तुम्हाला? त्यांना हवं तेवढ्या राहाव्या. असं कधी होतं का की त्या आल्यात आणि तुम्ही तुमच्या माहेरी गेलाय? म्हणजे मी तरी नाही तसं कधी केलंय. नाही. आम्ही जाऊन पण देत नाही त्यांना. आम्ही कधी आलो इथे तर आम्ही जाऊ, त्यांचा काही प्लॅन जरी असेल तरी आम्ही तो कॅन्सल करून आमच्या सोबत. कारण तुम्हाला कामं करावी लागते. दोघी पण छान आहेत. दोघींचाही स्वभाव सारखाच आहे. खूप म्हणजे तसं थोड्या कमी बोलतात आणि मदत वगैरे तर खूप करतात. आम्ही म्हणजे मिळून मिसळून राहतो. बरं, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शांत म्हणजे थोडंसं शांत राहायला पाहिजे. ते खूप चिडतात वगैरे, ते कमी करायला पाहिजे. काय हो? ॲक्च्युली चिडचिड अशासाठी होते, मला थोडंसं वस्तू जी असते तिकडेच असायला पाहिजे. मग तुम्ही का नाही ठेवत ते? नाही तसं काय नाही, तर होतो शांत. एक बदल करायचा असेल स्वतःच्या स्वभावात, ह्याच्या पुढे प्रयत्न करीन. काय? कमी चिडण्याचा. म्हणजे चिडणं प्रमाण कमी आहे, चिडणं. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल? तसं त्याचं सगळं छान आहे, व्यवस्थित, काही चेंज करण्यासारखं नाही आहे. आणि एकच बदलायचं झालं तर पिकनिक पार्ट्या फार असतात त्याच्या. हो, मित्रांबरोबर. आम्ही म्हटलं नाही मैत्रिणींबरोबर. म्हणजे तो खूप सोशल आहे, त्याच्यामुळे त्याचे तेवढे ग्रुप पण फार आहेत. तर आज या ग्रुप बरोबर, उद्या त्या ग्रुप बरोबर, म्हणजे असं त्याचं चालू असतं. नाही तर ते थोडं कमी करावं असं मला वाटतं. काय म्हणणं आहे तुमचं? होणार आहे का कमी? नाही, कमी तर होणार नाही, कारण नाही. कारण काय मुलगा तुम्ही, जरा तरी त्याला. तीच कंप्लेंट आमची पण आहे. म्हणजे कधीतरी तो कुठे, आता समजा आता हे असलं तर आम्ही सांगतो अरे कुठेतरी आपण जाऊया 1-2 दिवस वगैरे, ह्याचा प्रोग्राम तयार असतो. मग 4 दिवस आधी सांगणार की मी परवा असं असं आमच्या ग्रुपबरोबर चाललो, मी तीही कटाव आम्हीही कटाव. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सगळ्यांची मागेन. कारण कळत नकळत जर काही मी बोललो असेल, माझा घरी थोडा चिडचिडा स्वभाव आहे, तर मी सगळ्यांची क्षमा मागेन. तुम्हाला दोघींना विचारतो, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सर्वांचीच. जर काही चुकलं असेल तर माफ करा मला. थोडा प्रयत्न करेन जास्त बडबड करण्याचा. तुम्ही? मी पण सगळ्यांचीच मागेन. जर कधी माझ्या वागण्या बोलण्यातून कधी कोण दुखावलं गेलं असेल तर ते सगळ्यांची क्षमा मागेन. बरं, आता पैठणीचा खेळ. या पैठणीत कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. त्यासाठी हा खेळ सोपा आहे. या ठिकाणी सोनेरी कड्या आहेत किंवा रिंग आहे, ती टाकायची आहे. ती त्या रिंगमध्ये अडकली पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. तुमच्यापासून सुरुवात. 2, 10 संधी आहेत. 3, 4, आता आपण 2, 3, 4. अभिनंदन. आतापर्यंत 5 संधी झाल्या. गुणसंख्या 1 आणि 0. पुढच्या 5 संधी. 2. हो, चला, तुमची गुणसंख्या 2. तुमची आतापर्यंत 0. 5 संधी आहेत. जिंकण्यासाठी 3 गुणांची आवश्यकता. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
या संपूर्ण कुटुंबाला आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा हे नेहमीच सांगणं, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.